आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये 4 रुपये 5 रुपये काही काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहे ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही होतो 2 महिन्यापूर्वी कुठेतरी अहवाल बाहेर निघायला पाहिजे होता अजून आला नाही मग त्यांनाच विचारा तुम्ही करताय काय त्यामुळे काय आहे की फक्त दिखावा करून चालणार नाही तर काल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं 12.5 रुपयाला घेतो आज 2023ला तुम्हीच बोलला होता 24 रुपयाला घेतो मग त्यावेळेस इलेक्शनच्या आधी 24 रुपये तुम्हाला बरे वाटतात आणि ठीक आहे तेव्हा तुम्ही डिक्लेअर करून नंतर घेतलं नाही ते वेगळी गोष्ट आता 12.5ला घेऊन तुम्ही काय करणार आहात अहो खर्चच वाढलेला आहे खर्च काय आपण शेतकऱ्याला वाढवलेला नाही ह्याच्यामध्ये खर्च का वाढलाय खताच्या किमती वाढलेल्या आहेत त्याचबरोबर उत्पादन कमी झालेलं आहे यंदा उत्पादकता कमी झाली का अवकाळी पाऊस गारपीट जी काही या भागामध्ये शेतकऱ्याची झालेली आहे 5 ट्रेलर उत्पादन जिथं निघणार आहे तिथं 3 ट्रेलर निघायला लागलेलं आहे त्यामुळे उत्पादनामध्ये पण घट झालेली आहे खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना उद्या जाऊन तो अडचणी अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत कारण का डिझेलच कुठं त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठंतरी एक चांगल्या भावनेतून शेतकऱ्याचं म्हणणं ऐका आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय द्या अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे